जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीने कुसुम 2 आणि मागतील त्याला सोलार पंप यांसारख्या योजना राबविण्यात आल्या। या योजनांसाठी शासनाकडून मोठे अनुदान दिले जाते। मात्र या योजनांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लाभार्थ्यांवर इतरांनी डल्ला मारून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्रारकर्ते मिलिंद गायकवाड आणि इतरांनी केला आहे। या तक्रारीनंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे। जाफराबाद महावितरण कंपनीचे उप अभियंता मोहोकार यांनी या संदर्भात एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितले की तक्रारीनुसार आम्ही समाज कल्याण विभागाला जात प्रमाणपत्र तपासणीसाठी पत्र पाठवले आहे आणि इतर बाबींवर संबंधित लोकांना खुलासा करण्यास सांगितले। परंतु जर या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर सर्व पुराव्यानिशी मुंबई येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे। शासकीय अनुदान योजनांचा उद्देश गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना मदत करणे आहे, त्यामुळे अशा योजनांमध्ये भ्रष्टाचार होता कामा नये याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली। जाफराबाद तालुक्यामध्ये सोलार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तो भ्रष्टाचार अशा प्रकारे झालेला आहे, जी योजना SC आणि ST या जातीसाठी विशेष राबवण्यात येत होती, त्या योजनेमध्ये संबंधित DY श्री चेतन मोहोकर व तसेच संबंधित त्यांनी ठेवलेला दलाल भागवत दोनगौ व अनंता दोनगौ यांच्या मध्यस्थीप्रमाणे संबंधित लाभार्थ्याशी संगनमत करून त्या लाभार्थ्याशी बोलणी करणे की मी तुला सोलार तात्काळ लवकर मंजूर करून देतो आणि शासनाच्या नियमाप्रमाणे मागासवर्गीयाला आधी प्राधान्य होतं व तसेच STच्या लाभार्थ्यांना सुद्धा प्रथम प्राधान्य होतं। त्या प्राधान्याच्या हिशोबानं त्या संबंधित दुसऱ्या ज्या शेतकऱ्याशी संगनमत केलं आपण, त्या भागवत दोनगौ आणि चेतन मोहोकर यांनी त्या शेतकऱ्याकडून पैसे वसूल करून त्याला डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट बनवून अपलोड करण्यासाठी सांगितलं आणि ते व्हेरीफाय करण्याचं काम जे असतं ते श्री चेतन मोहोकर DY या व्यक्तीचं होतं। त्यानं ते प्रत्यक्ष पाहायचं होतं की संबंधित शेतकरी हा खरंच STचा आहे का। STच्या शेतकऱ्यासाठी त्या योजनेमध्ये थोडीफार 10% सबसिडी सवलत बी होती आणि लवकर नंबर बी लागत होता। या दृष्टिकोनातून त्यांनी फास्ट तात्काळ योजना मिळवण्यासाठी अशा पद्धतीचा त्यानं जातीचा गैरफायदा घेऊन मागासवर्गीय योजना लादण्याचा प्रयत्न केला व तसेच या MSCBमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मोठा भ्रष्टाचार आहे, कारण त्याकडं कोणी त्याही नेत्याचं लक्ष नाही आहे। मला तर वाटतं ते पण त्या गोष्टीमध्ये सामील आहे काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय। कारण उदाहरणार्थ ब्रेकडाऊन मेंटेनन्स असेल, त्याच्यानंतर जे आउटसोर्सिंग वर्कर जे ठेवलेत ते त्यांचेच माणसं आहे, ते त्याच्यासाठी काही पात्रता आहे, अटी घालून दिलेल्या आहे शासनानं, त्याही पुऱ्या केलेल्या नाही। जर सोलारची योजना जर घ्यायची असेल तर 7/12 त्या विहिरीची नोंद लागते किंवा बोरवेलची नोंद लागते किंवा तळ्याची किंवा ते असेल त्याची नोंद लागते, परंतु संबंधित लाभार्थ्यांशी संगनमत करून यांनी त्याच्यावर खाडतोड करून नोंद घेऊन त्या शेतकऱ्याशी लाभ देण्यात आलेला आहे। आणि दुसरा नियम असा होता की LT लाईनपासून 600 मीटर अंतरानं सोलार पंप द्यावा अशी त्याची एक महत्त्वाची अट होती, परंतु या सगळ्या नियमाचं पुरेपूर उल्लंघन करून ज्या DP खालीच सोलार देण्यात आलेले आहेत अशा बरेचसे माझ्याकडे पुरावेनिशी आहेत आणि ज्या ओपनच्या शेतकऱ्यांच्या योजना घेतल्या आहेत त्याचे पण सुद्धा माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत। मी ज्यावेळी मला शासन मागेल त्यावेळेस मी त्याला पुरावे देखील देतील। आणि या प्रकरणामध्ये श्री चेतन मोहोकर यांच्यावर दोषारोपपत्राचा गुन्हासुद्धा देखील संबंधित विभागाने दाखल केलेला आहे। माझी तक्रार सुमारे 7 ते 8 महिन्यापासून चालू आहे, परंतु सध्या अद्यापर्यंत माझी एकच मागणी आहे, संबंधित अधिकाऱ्याला हे निलंबन झालं पाहिजे यासाठी मी माझी मागणी लावून धरलेली आहे। आणि वेळ पडला तर मी माझ्या जातीसाठी न्याय मिळवून द्यायसाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो किंवा शेवटच्या स्टेपलाही जाऊ शकतो। एवढी मागेल त्याला सौर पंप व कुसुम योजनेअंतर्गत जाफराबाद तालुक्यात सुमारे 7 ते 8 हजार अर्ज पैसे भरून प्राप्त झाले। त्या योजनेअंतर्गत आपल्याला लाभार्थ्यांना जर ओपन आणि OBC कॅटेगरीत असेल तर 10% अनुदान भरावं लागतं आणि SC STच्या कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना 5% अनुदान भरावं लागतं। त्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट हे लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने भरतात। त्याच्यामध्ये काही लोकांनी ज्या लोकांनी कास्ट सर्टिफिकेट लावून कास्टमध्ये अर्ज केले त्यांचे अर्ज त्या कॅटेगरीमध्ये मंजूर करण्यात येतात। आपण अर्ज मंजूर करताना 7/12 चेक करतो, पुन्हा आधार कार्डला एका लाभार्थ्याला एकच अर्जाचा लाभ घेता येतो। त्याच्यामुळे अनेक अर्ज असेल तर ते आपण स्क्रुटिनी करतो, परंतु जे कास्ट सर्टिफिकेट लाभार्थ्याने लावलं असेल
ते जर आपल्याला तिथं क्लिअर आणि स्पष्ट दिसत असेल तर ते आपण त्या कॅटेगरीमध्ये मंजूर करतो. कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्यासाठी ह्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये कोणतीही वेगळी यंत्रणा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे ह्या अर्जदारांनी ज्या कास्टमध्ये अर्ज केला असेल आणि कास्ट सर्टिफिकेट जोडलं असेल त्या कास्टमध्ये आपण ते अर्ज मंजूर करतो. या व्यतिरिक्त कास्ट व्हेरिफिकेशनसाठी आपण तरी काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर समाज कल्याणला पत्र देऊन कास्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितले, परंतु त्यांनी त्यामध्ये म्हटले की आमच्याकडे अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे आपण आता तहसीलदार आणि SDO साहेबांना सुद्धा याबाबत पत्र देऊन अवगत करणार. तक्रारीच्या अनुषंगाने ज्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगाने ज्या लोकांना जे पात्र नाही त्या लोकांना पण लाभ भेटला आहे. अशा लोकांकडनं वसुलीसाठी असा कोणताही अर्जकडे मिळालेला नाही की ज्यामध्ये अशी तक्रार स्पष्ट की हा लाभार्थी या कॅटेगरीचा नाही आहे आणि याने लाभ घेतला, अशी कोणतीही स्पष्ट तक्रार माझ्याकडे स्पष्ट तक्रार नाही. आता ही योजना चालू आहे का सध्या? हो, योजना चालूच आहे. सध्या नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. काही काळानंतर ती पुन्हा सुरू होईल. ज्या लोकांनी अर्ज केले होते पैसे भरले नाही त्या लोकांना पैसे भरण्यासुद्धा ऑप्शन येईल. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.